महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख यशवंत केलेदार साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर दौरा कशाबद्दल होता किंवा आज जी बैठक झालेली आहे ती कशाबद्दल होती याबाबत आपण जाणून घेऊया. खरं तर आजचा जो दौरा आहे तो काही मी काही कुठे फार आम्ही दोघंही कुठल्या तालुक्यात वगैरे फिरत नाहीये, परंतु इथे आम्ही सगळ्यांना अपील केलं की ज्यांना ज्यांना आमच्याशी भेटायचं आहे किंवा बोलायचं आहे, काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, त्यांनी आमच्याशी थेट संवाद साधायचा आहे, अशा लोकांसाठी आम्ही आज इकडे दौऱ्याला आलोय की जो कोणी सामान्यातले कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी ज्यांना आमच्याशी बोलायचंय ते कधी काय बऱ्याचदा काय होतं, मधले पदाधिकारी भेटू देत नाहीत किंवा काय अशा तक्रारी असतात. म्हणून ते आम्ही कालच अपील केलंय की कोणी येऊन आम्हाला 2 दिवस आम्ही इथे आहोत, आम्हाला येऊन भेटू शकता. पक्षवाढीच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, कसा पक्ष वाढवण्यासाठी तुमच्या काय कल्पना आहेत, तुमच्या काही अडचणी आहेत, तुमच्या काही समस्या आहेत, हे सगळ्या तुमची आमच्याबरोबर चर्चेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सांगू शकता आणि त्या माध्यमातून आम्ही देखील त्या सगळ्या गोष्टी टिकून घेऊ आणि तसं त्या दृष्टीने पुढील कारवाई काय करायची या दृष्टीने माननीय राज ठाकरे साहेबांशी हा सगळा वृत्तांत आम्ही सांगू आणि पुढच्या महिन्यामध्ये राज ठाकरे साहेब जेव्हा दौऱ्यावर येतील तेव्हा ह्याच्यावर जी काही उपाययोजना आहे ते स्वतः अध्यक्ष म्हणून त्याच्यावर उपाययोजना घेतील, असा साधारण स्वरूप आहे आजच्या दौऱ्याचं. कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या किंवा जुन्या मनसैनिकात अजून देखील मार्ग आहे, त्यांच्यात उत्साह भरण्यासाठी किंवा परत पक्षाला उभारी देण्यासाठी काय असं काही वेगळे उपक्रम राबवणार आहात? बघा, पहिली गोष्ट जे काही जुने आहेत, नवीन आहेत किंवा आजी आहेत, माजी आहेत, सगळ्यांना सध्या आम्ही भेटतो. हा आमचा 3रा दौरा आहे. आता सध्या हीच चाचपणी सगळी चाललेली की का मरगळ आलेली आहे, का नाराज आहेत, कशासाठी नाराज आहेत, काय कारण आहेत, हे सगळं जाणून घ्यायची ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस काही एका रात्रीत होणार नाहीये, एका दिवसाची गोष्ट नाहीये, त्याला थोडा वेळ लागेल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ती जी काय आलेली मरगळ आहे तुम्ही म्हणता ती सगळी झटकायला राज ठाकरे साहेब स्वतः येत आहेत आणि राज ठाकरे साहेब स्वतः त्या दृष्टीने प्रत्येकाशी जसं आम्ही चर्चा करतो तसं तेही चर्चा करणार आहेत आणि मग ते त्या पक्षवाढीच्या दृष्टीने स्वतः कार्यक्रम देणार आहेत. आणि मला वाटतं की राजसाहेब आल्यानंतर अजून काय असायला हवं, तो रामबाण उपाय आहे, तो रामबाणच इथे येणार असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी यांच्याशी चर्चा करून सुरळीत करतील. त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देतील, जिल्ह्याच्या विविध समस्यावर जाणून घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने देखील मार्गदर्शन करतील. 6 खासदार आता फुटलेले शिंदे गेलेले, त्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय? राज ठाकरे साहेबांनी आमची भूमिका पक्षाची स्पष्ट क्लिअर केलेली की हे सगळा जो काय महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे, युपी बिहार झालेला आहे, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. राजकीय संस्कृती देखील महाराष्ट्राची ही सुसंस्कृत पूर्वीपासून आहे आणि त्या दृष्टीने जे काय चाललंय हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं नाहीये आणि मला वाटतं हे अशा पद्धतीचं राजकारण जर होत राहिलं तर महाराष्ट्राची अधोगतीच होणार, प्रगती नक्कीच होणार नाही. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले यांनी पक्ष बांधणीसाठी चांगले प्रयत्न केलेले दिसतात अलीकडच्या काळात, याबद्दल काय सांगाल? आहे ना, राजू तर हाडाचा कार्यकर्ता आहे. राजू तर आमच्या बरोबर मला वाटतं विद्यार्थी दशेपासून आहे. तो एक कामाची पद्धत त्याची चांगली आहे. तो अनेक आंदोलनं घेत असतो, मग त्या जोरावर तो नगरसेवकही झाला होता. आत्ताही थोड्याशा मताने तो जरी पडला असेल, त्या पैसे वाटप हा जो प्रकार आहे, पण मतदारांना नंतर कळतं की आपल्याकडून ती चूक झालेली आहे. आता मला वाटतं राजूच्या प्रभागात ते कळत असेल की त्यांच्याकडून मतदारांना जाणीव होत असेल की कशी चूक झाली आहे. पक्षाच्या बाबतीत आणि राज ठाकरे साहेबांच्या बाबतीत तो कट्टर आहे, प्रश्नच नाही. राजू हा अनेक आमिष त्याला समोर आली त्याच्या, पण राज ठाकरे साहेबांना सोडून तो अद्याप कधी त्याचा पाय घसरला नाही. त्यामुळे त्याचं काम चांगलं चाललेलं आहे. आमचा येताना सपोर्ट आहे. जो कार्यकर्ता जो आहे जिल्ह्यातला, जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीशी संपर्क अध्यक्ष म्हणून आम्ही दोघंही नक्कीच उभे राहू. वेळात वेळ पडून आमच्याशी संवाद साधला याबद्दल धन्यवाद.